रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 4-5 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला की आपण जसा विचार करतो तसं घडतं, आणि माझ्या आयुष्यामध्ये जो माझा विचार होता तो कसा पूर्ण झाला याविषयी मी सांगितलं. आणि त्यानंतर मला कोणताही विचार केलेला नसताना सुद्धा एक चांगली गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये कशी घडून आली तो अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. यूट्यूबवर मी 5 वर्ष काम करते आहे. 5 वर्ष काम करूनसुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. आणि 4 वर्षानंतर मला थोडंसं म्हणजे शेवटी एवढे दिवस काम करूनसुद्धा जर आपल्याला रिस्पॉन्स हवा तसा मिळत नसेल तर मन थोडं नाराज होतं. अगदी सोडून दिलं असं नाही, पण मन माझं नाराज होतं. म्हणजे पूर्वी चॅनल सुरू केल्या जो माझा उत्साह होता, रोज पुस्तकं वाचायची, रोज व्हिडिओ बनवायचाच, त्याशिवाय दिवसच माझा जायचा नाही. असे एकूण 4400 व्हिडिओ मी बनवले आहेत. मग थोडं मन निराश झालं होतं. असं वाटत होतं की आता नको, सिरियसली नको घ्यायला. जसं आपल्याला होईल, झालं तर करायचं, नाही झालं तर नाही करायचं. पूर्ण चॅनलचा वॉच टाईम 11,500 तास झालेला असतानासुद्धा एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाही. मग असंच मी यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ बघत असताना एक व्हिडिओ मी पाहिला. रीना ठोंबरे या नावाने ते चॅनल आहे, आणि तिची माहिती तिने सांगितलं होतं की यूट्यूबचं वास्तव गोष्टी. तो व्हिडिओ मी तिचा पाहिला आणि तिचे स्वतःचे सबस्क्रायबरच 600 होते. माझ्या मनामध्ये ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळी विचार आला की यांनी आत्ता चॅनल सुरू केलं आहे, पण त्या जी माहिती सांगताय ती मला समजायला 5 वर्ष लागली स्वतःला. म्हणजे टेक्निकल नॉलेज मला खूपच कमी आहे. टेक्निकल नॉलेज नसतानाच मी चॅनल सुरू केलं आहे, पण तिचं जे बोलणं आहे ते बोलणं ऐकल्यानंतर मला खूपच भावलं. म्हणजे आजपर्यंत अनेक यूट्यूबरचे मी लेक्चर ऐकली होती, पण ही नवी यूट्यूबर, तिचं बोलणं मनाला खूप भावलं. आणि अगदी वास्तव जे मी अनुभव 5 वर्षामध्ये घेतले त्याचप्रमाणे ती बोलत होती, त्यामुळे अगदी जवळची वाटली. नंतर जाऊन प्रोफाईल चेक केला तर त्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं माहेर सातारा आणि सासर सांगली. हे वाचल्यानंतर तर मग मनामध्ये विचार आला की हिच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे. आणि म्हणून मी कमेंटमध्ये टाकलं की आपण दोघी फोनवर बोलूया का. आणि मग आमच्या दोघींचा कॉन्टॅक्ट झाला. मी तिला म्हटलं की तू नवीन यूट्यूबर आहे, तू काय करतेस. तर ती बोलली की मी MPSCचा अभ्यास करत होते, पण आता मला यूट्यूबच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, यूट्यूब पॉलिसी ज्या आहेत त्याचा अभ्यास करायला खूप इंटरेस्ट आला आहे, आणि मी तोच अभ्यास करून हे व्हिडिओ बनवत आहे. रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे. मी म्हटलं खरंच तू नवीनच चॅनल सुरू केलं आहेस आणि तुझं बोलणं खूप चांगलं आहे, त्यामुळे तुला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आहे. नक्कीच तुला लवकरच यश मिळेल. कारण ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचे आहेत त्यांना ही माहिती हवीच असते, आणि मग ते शोधतच असतात. आणि म्हणूनच मी बाकीच्यांचे व्हिडिओ बघत होते, म्हणूनच रीना ठोंबरे यांचा व्हिडिओ मला शो झाला असणार. आणि तो बघितल्यानंतर आमच्या दोघींची जवळजवळ मैत्रीच झाली, कारण आमचे विचारसुद्धा सारखेच आहेत. कारण आजपर्यंत एवढे यूट्यूबर मोठे आपण बघितले. मनोज देव असू दे, टेक्निकल योगी, खूप मोठे यूट्यूबर आहेत, अनेक चांगली माहिती देतात. पण ही जी यूट्यूबर आहे तिचा स्वभाव एवढा मदत करण्याचा आहे. कारण मी तिच्या कमेंट बघत होते तर नवीन यूट्यूबर सगळे तिला प्रश्न विचारत होते, आणि प्रत्येकाला ती रिप्लाय पण करत होती. आणि म्हणून ज्यावेळी आमचा फोन झाला मी तिला म्हटलं की मला काय यूट्यूबमध्ये यश मिळालं नाही. मी 4400 व्हिडिओ बनवलेले आहेत, तरीसुद्धा माझा एकही व्हिडिओ पुढं गेलेला नाही आहे. 2500 तास माझा वॉच टाईम पूर्ण झालेला आहे, पण मला आता काही तेवढा इंटरेस्ट पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे. मी थोडी नाराज झाली आहे. त्यावेळी तिने जो काही गायडन्स केला, ती जे काही बोलली, त्यामुळं माझं रक्त पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी उसळलं. म्हणजे मला असं वाटतं की आपण जसा विचार करतो तसं घडतं. हा भाग झाला लॉ ऑफ अट्रॅक्शन, कारण आपण त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी आपल्या मनामध्ये कोणताही असा विचार नसतो आणि अचानक एखादी व्यक्ती येते आणि आपल्याला मदत करते, मग त्यावेळी मनामध्ये कुठंतरी वाटतं हेच तर आपल्या सत्कर्माचं फळ असेल. कारण रीना ठोंबरे ही आहे मुंबईची. अनेक यूट्यूबरचे मी व्हिडिओ बघते, पण कोणाला असं कॉन्टॅक्ट करावा किंवा हार्ट टचिंग असं कधीच झालं नव्हतं. पण हिचा व्हिडिओ बघितल्यानंतर
मला खूपच कॉन्ट्रॅक्ट करायची इच्छा झाली आणि त्याप्रमाणे तिने मला फोन केलासुद्धा. याचं आणि हे एक वेगळंपण आहे. आणि आतासुद्धा मी जर काही विचारलं तर ती लगेच त्याचा रिस्पॉन्स देते. तर मी तिला म्हटलं की ती मला बोलली 2.5 तास झालेत ना, तिकडे बघा तुम्ही. आता फक्त हाफ मॉनिटायझेशनसाठी 500 तास राहिले, ते तरी करून घ्या. तुम्हाला मी संपूर्ण मदत करते. तुम्हाला जी काही मदत गरजेची आहे ती तुम्हाला मी मदत करते. पण तुम्ही हार मानू नका. हा 500 तासाचा वॉच टाईम आपण काही करून पूर्ण करूयात. एवढं मदत करणारं कोणीतरी भेटल्यानंतर आपल्याला वाटणारच आपण करायला पाहिजे म्हणून. आणि मग तिने काही सूचना केल्या. ती बोलली, ताई तुम्ही व्हिडिओ जो आहे तो लहान व्हिडिओ बनवू नका, 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवा. आणि व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये कोणतीही स्क्रिप्ट किंवा कोणताही कागद समोर ठेवू नका. तुम्ही जे काम चांगलं करताय ना, मी तिला गटाबद्दल माझ्या सांगितलं, मग ते तुम्ही चांगलं काम करताय तोच अनुभव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून बाकीच्या बायकांनासुद्धा तसं काम करण्याची प्रेरणा मिळेल. त्यानंतर मी तिला म्हटलं, बापरे माझ्या व्हिडिओला एडिटिंग नसतं. ती बोलली नाही, एडिटिंग नसला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही थंबनेल चांगलं बनवा, त्याला वेळ घालवला तरी चालेल. आजपर्यंत मी कधीही अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचा प्रयत्न केला नव्हता. हे सुद्धा काही माझं एवढं खास झालेलं नाही आहे, पण त्यातल्या त्यात एक फोटो काढून त्याप्रमाणे मी तो थंबनेल तयार केला आणि खरोखरच त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे 5 दिवसामध्ये 1300 व्ह्यूज असणारा माझ्या चॅनलवरचा तो पहिला व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमुळे 5 दिवसामध्ये 60 तास माझे पूर्ण झालेले आहेत. तास पूर्ण होतील न होतील तो भाग वेगळा, पण असं अचानक एखादी व्यक्ती आपल्याला मदत करायला येते त्यावेळी जे आत्मिक समाधान मिळतो आणि काम करण्याचा उत्साह जो वाढतो तो काही वेगळाच असतो. आणि हेच ते आपल्या कामाचं फळ किंवा हीच ती ईश्वरी कृपा. देव म्हणजे काय तर देव ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी कोणीतरी आपल्याला हात द्यायला येतो, तोच देव. आणि हेच खरं आपल्या भक्तीचं फळ असतं. त्यामुळे आपण सदैव आपल्याकडून जे काही शक्य आहे ते चांगलं काम करत राहूया. आपल्याला नक्कीच आयुष्यामध्ये यश मिळेल. आणि आता मी तुम्हाला सांगेन की ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, त्यांना काही त्या संदर्भामध्ये माहिती हवी आहे, त्यांनी रीना ठोंबरे हे चॅनल सर्च करा. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जो काही गायडन्स हवा आहे तो या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. हे मी कोणाचंही प्रमोशन करत नाही, फक्त जे मला स्वतःला भावलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. की एक व्यक्ती एवढा चांगला अभ्यास करून बोलते आहे याचं मला खूप कौतुक वाटलं. एवढ्या कमी वेळामध्ये तिचे एवढे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण झालेलं आहे, तिचं यशच आहे. मॉनिटाईज होणं म्हणजे यश नाही, तर तिला एवढ्या कमेंट्स लाईव्हला तिच्या खूप जण जॉईन करतात, हे तिचं आत्ताचंच यश आहे. आणि तिला नक्कीच भावी काही दिवसामध्येच यश मिळणार आहे असं मला तर मनापासून अगदी वाटतं आहे. कारण तिचा स्वभाव जो आहे तो सगळ्यांना मदत करण्याचा आहे आणि म्हणून आमची आता खास मैत्री झालेली आहे. तर रीना ठोंबरे यांचं जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.